हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पक्ष सोडण्यासाठी रवींद्र वायकरांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या, राऊतांचा ट्विट करत ईडीवर गंभीर आरोप। वायकर निष्ठावंत, धमक्यांना भीक घालत नाहीत, राऊतांचं वक्तव्य। मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्माच्या घरी आयकर विभागाचा छापा। माजी आमदार घनश्याम दुबेंच्या घरीही छापेमारी, शर्मा सध्या जामिनावर। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीवर महायुती वरचढ। टाइम्स नाऊ बॅटरीजच्या सर्व्हेमध्ये महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला 9 जागा, तर देशात एनडीएला 366 आणि इंडिया आघाडीला 106 जागा मिळण्याचा अंदाज। सर्वे काहीही येऊ द्या, लोकांची मानसिकता पंतप्रधान मोदींसोबत जाण्याची, देवेंद्र फडणवीसांचा दावा। तर मोदींच्या गॅरंटीमुळे एनडीएला मोठा विजय मिळणार, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। राज्यात महाविकास आघाडीची 32 पेक्षा जास्त जागा जिंकेल, जागा वाटपावरून कुठलाही तिढा नाही, संजय राऊतांचा दावा। पंकजा मुंडेंसोबत राज्यसभेसंदर्भात चर्चा नाही, त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचं की कोणतं पद द्यायचं हे वरिष्ठ ठरवतील, पंकजा मुंडेंसोबतच्या भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यसभेच्या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान, भाजपने 8 नावांची यादी दिल्लीला पाठवल्याची माहिती। नारायण राणे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ आणि संजय उपाध्याय यांच्या नावाची चर्चा। आमचे आधीचे नेते मंत्रिपदासाठी पैसे घ्यायचे, एकनाथ शिंदेंनी 1 रुपया सुद्धा घेतला नाही, मंत्री दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा गंभीर आरोप। राष्ट्रवादीमधील 5 आमदार 1 खासदाराचं दोन्ही गटाकडे प्रतिज्ञापत्र, दिशाभूल करून अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्रामध्ये आमच्या सह्या घेतल्या, शरद पवार गटाच्या अशोक पवार, अमोल कोल्हे यांचा आरोप। शरद पवारांच्या दिल्लीच्या पक्ष कार्यालयावरील घड्याळ चिन्हाचा ध्वज उतरवला, पवार गटातील युवक आघाडीचे नेते धीरज शर्मांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज हटवला। राज ठाकरे 10, 11 आणि 12 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर, विविध विकास कामांचं उद्घाटन करणार, पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।